हॅलो एव्हरीवन. तर मागच्या भागात मी तुम्हाला व्हाईट डेझर्टला घेऊन गेले होते आणि कच्छ बद्दल माझ्या साध्या सरळ आणि गोड शब्दात मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहिल्यानंतर साधारण 8:15 ते 8:30च्या दरम्यान आम्ही एका गावात गेलो जिथे हे मोठे एक्झिबिशन भरलं होतं आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या, कपडे होते, चपला बुट हे सगळं होतं आणि बऱ्याच वस्तू होत्या. त्या मी खरेदी केल्या नाही कारण मला कंपॅरेटिव्हली त्या बऱ्याच महाग वाटत होत्या आणि खरं सांगायचं झालं तर या वस्तू आता आपल्याला सगळीकडेच मिळतात, म्हणून मी इथून काही खरेदी करण्याचा मोह टाळला. आणि बाहेर तुम्ही बघू शकतात हे लोक त्यांच्या पद्धतीची गाणी म्हणून लोकांचं मनोरंजन करताय. तर हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलला जाऊन जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही परत व्हाईट डेझर्टला गेलो कारण आम्हाला रात्रीचा व्ह्यू बघायचा होता. कारण व्हाईट डेझर्टला गेलं की ते बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि फुल मून लाईट होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ते बघितलं आणि हॉटेलला येऊन आम्ही परत झोपलो. गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजले. आम्हाला 8पर्यंत निघायचं आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे गरम गरम पुरी, गरम गरम भाजी, पोहे आणि कुल्हड़वाली आहे. थंडी खूप वाजते. पोहे पूर्णपणे थंड झाले त्याच्यामुळे चव एवढी लागत नाही. पुरी भाजी, पुरी आहे गरम गरम. थंडीच एवढी आहे, फटाफट थंड होतंय सगळं. बटाट्याची भाजी पण थंड झाली पण पुरी गरम. त्याने चव चांगली आहे पण भाजीची. पोह्याची चव मला नाही आवडली एवढी, पण पुरी भाजी चांगली. चहा बघूया आता. मस्त मसाला चहा आहे आणि माइल्ड मसाल्याची चव लागते, पण असं तिखट पण नाही लागत आहे. मला असा चहा आवडतो. व्यवस्थित दूध टाकलंय, घट्टपणा आहे. तर ब्रेकफास्ट झाला आमचा आत्ताच. आता वाजले आहेत 8:30. 8:30ला आता मी निघणार आणि सगळ्यात पहिला स्टॉप आहे काला डोंगर. ते बघून मग पुढचं एक्सप्लोअर करणार आहे. आणि आज आम्ही मंडवा बीच पण करणार आहे, तर तिकडे गेल्यावर तुम्हाला तिकडचं दाखवीनच. मीनवाईल ह्या रिसॉर्टचं तुम्हाला मी कम्प्लिटली व्ह्यू दाखवते. पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीने बनवलं आहे आणि रात्री पण छान झोप लागली. म्हणजे इकडचे जे रूम्स आहेत ते मडने बनवली आहेत, त्याच्यामुळे आत खूप छान वॉर्म फील होत होतं. आणि त्याचं तेच वैशिष्ट्य असतं की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्यात थंड वाटतं आणि हिवाळ्यामध्ये छान गरम फील होतं, छान उबदार वाटतं. तर आता परत तुम्हाला मी त्याचा व्ह्यू दाखवते. नाव आहे महफिल रिसॉर्ट. आता हे कुठेही गेले की शॉपिंग चालू करतात. इथे आहे शॉपिंगसाठी काही वस्तू. बघूया काय काय. बँगला ओके. QR में हो जाएगा पेमेंट. थंडी भरपूर आहे. दुपारी आम्ही काल आलो तेव्हा फार थंड नव्हतं वाटत, गरम होत होतं.
पण संध्याकाळी 5 नंतर खरंच थंडी वाजायला लागली. हो, छान फिलिंग आहे, मस्त वाटतंय. तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात, आकाश किती सुंदर दिसतंय, निळं 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 सगळीकडे. हो, आणि माझ्या मागे हे सगळे रूम्स आहेत. तर 8:30 वाजता आम्ही इथून चेकआउट केलं आणि तुम्ही बघू शकतात इथे सगळीकडे अशा पद्धतीचे वॉल पेंटिंग्स तुम्हाला बघायला मिळतात. याला कच्छी पेंटिंग असं म्हणतात. तर खरं सांगायचं तर या हॉटेलमधला माझा अनुभव छान होता. फक्त जेवणाच्या बाबतीत थोडं डिसअपॉइंट झाले, कारण काही काही पदार्थ थंड होते. पण यात त्यांचा पण दोष नाही, कारण थंडीच तेवढी होती, त्यामुळे ते थंड होणं साहजिक होतं. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा चांगला होता आणि इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि तुम्हाला आता पुढे बघायला मिळेलच. आम्ही काला डोंगर, त्यानंतर मंडवा बीच हे सगळं एक्सप्लोअर केलं. ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. हा भाग बघितल्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच.